तर दान धर्म केल्याने आपण पुण्य कमवतो किंवा ईश्वराच्या जवळ जातो किंवा आपल्याला स्वर्गप्राप्ती होईल या स्वार्थापायी अनेक लोक दान धर्म करतात. पण केरळमधल्या एका अवघ्या 10 महिन्यांच्या चिमुकलीनं दिलेल्या जीवनदानाने जमिनीवरच्या ईश्वराची प्रचिती घडवून आणली. केरळमध्ये रविवारी 10 महिन्यांच्या अलिन शेरीन अब्राहम ही राज्यातील सर्वात लहान अवयवदाती ठरली आहे. पण तिच्या या अवयवदानानंतर काही दिवसातच तिला जड अंतकरणाने निरोप पण देण्यात आलाय. तिच्या या अवयवदानाने 1-2 नाही तर चक्क 5 गंभीर आजारी व्यक्तींना जीवनदान देण्यात आलंय. या सगळ्याचा खरं तर संपूर्ण श्रेय जे ते तिच्या पालकांना द्यायला हवं, कारण इतक्या भावनिक आणि नाजूक क्षणी पण मन घट्ट करून धाडसाने घेतलेला त्यांचा हा निर्णय आज अनेकांच्या आयुष्यातील आशेचं किरण ठरलंय. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी तिच्या या पालकांच्या निर्णयाचं वर्णन करुणेचं प्रतीक म्हणून केलंय. तर अभिनेत्री कमल हसन यांनी पण तिच्या कुटुंबियांसाठी एक मेसेज लिहिला की त्यांचं मूल आता 5 इतरांना निरोगी जीवन जगण्यास मदत करून जगेल. पण त्या चिमुकलीवर ही निरोप देण्याची वेळ नेमकी का आली आहे किंवा हे नेमकं प्रकरण काय याबद्दल थोडक्यात सांगते. तर झालं असं की 5 फेब्रुवारीला केरळच्या पथानमथिट्टा या जिल्ह्याजवळ आई, बाबा आणि आजी आजोबांसोबत प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या एका कारने धडक दिली आणि या धडकेत अलिनचा अपघात झाला आणि त्यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले तिच्यावर उपचार करण्याचे, मात्र दुर्दैवाने 12 फेब्रुवारीला तिचा ब्रेन डेड घोषित करण्यात आला. ही बातमी ऐकून अलिनच्या कुटुंबियांच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली. पण तरी पण स्वतःवर एवढं मोठं दुःखाचं डोंगर कोसळलेलं असताना पण तिच्या आईवडिलांनी मात्र आपल्या 10 महिन्यांच्या लहानगीचं अवयव दान करण्याचा मोठा धाडसी निर्णय घेतला. आज अलिनचं लिव्हर एका 6 महिन्यांच्या बाळाला देण्यात आलंय, किडनी एका 10 वर्षांच्या मुलाला देण्यात आली आहे आणि तिचं हार्ट व्हॉल्व्ह आणि कार्निया पण वेगवेगळ्या रुग्णालयात गरजूंपर्यंत पोहोचवण्यात आलंय. त्यांच्या धाडसी निर्णयाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे आणि या आयुष्यामध्ये येणाऱ्या इतक्या गंभीर आणि भावनिक प्रसंगीही सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी जो हा निर्णय घेतला त्यामुळे आज जगासमोरच ते दानशूरतेचं उत्तम उदाहरण ठरलेत. शरीर हे नश्वर आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरी पण अशात सुद्धा योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय कोणासाठी तरी पुनर्जन्म ठरू शकतं याची प्रचिती आजच्या या घटनेमुळे आली आहे. तर या चिमुकलीच्या अवयवदानाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय किंवा तिच्या आईवडिलांनी जो निर्णय घेतला धाडसी त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय याबद्दल आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका.